श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हा काहीच करू शकत नाही. याच्यात ते टॅलेंटच नाही, उगीच मोठी स्वप्न बघतोय. काही हरकत नाही, त्यांना बोलू द्या, कारण आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीये, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा एका प्रवासावर घेऊन जाणार आहे, जिथे तुम्हाला कमी लेखणारे लोक, तुमचा अपमान करणारे लोक आणि तुम्हाला मागे खेचणारे लोक, हे सगळे तुमच्या यशाचा फक्त तमाशा बघत राहतील. जग तुम्हाला सांगतं की नम्र राहा, सगळ्यांशी चांगलं वागा, कोणाचं मन दुखवू नका. पण मी तुम्हाला आज काही उलटे नियम सांगणार आहे. असे नियम जे ऐकायला कदाचित थोडे कठोर वाटतील, पण हेच नियम तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायला भाग पाडतील. असं म्हणतात की सिंहाने 2 पावलं मागे घेतली तर लोक समजतात की तो घाबरलाय, पण खरं तर ती एका मोठ्या शिकारीची तयारी असते. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमची वेळ आता आली आहे, जर तुम्हालाही त्या लोकांच्या डोळ्यात डोळे घालून तुमचं यश सिद्ध करायचं असेल ज्यांनी तुम्हाला नाकारलं होतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण अशा 10 ते 13 डार्क नियमाबद्दल बोलणार आहोत, जे वापरून तुम्ही फक्त जिंकणारच नाही तर तुम्हाला कमी लेखणाऱ्याची झोप उडवून द्याल. आज आपण बोलणार आहोत अशा मानसिकतेबद्दल जिथे तुमचा पराभव होणे अशक्य आहे. तयार आहात? चला सुरू करूया एका अशा युद्धाला जे तलवारीने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने खेळलं जाणार आहे. व्हिडिओची सुरुवात, वास्तवाची जाणीव. लोक तुम्हाला कमी लेखतात तेव्हा नक्की काय होतं? खरं तर ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतात नसतात, तर त्यांना स्वतःच्या अपयशाची भीती वाटत असते. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणते की हे तुला जमणार नाही, तेव्हा ती स्वतःच्या मर्यादा तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असते. पण आजपासून आपण हा खेळ उलटणार आहोत. जग तुम्हाला ज्या नजरेने बघते ती नजरच आपल्याला बदलायची आहे. तुम्हाला कमी लेखणारे लोक कधीच जिंकू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला स्वतःच्या स्वभावात काही धक्कादायक बदल करावे लागतील. आपण नेहमी ऐकतो की नम्र राहा, शांत राहा, पण काही वेळा तुमची शांतता समोरच्याला तुम्हाला तुच्छ लेखण्याची संधी देते. त्यामुळे आता आपल्याला अशा एका मानसिकतेमध्ये शिरायचं आहे जिथे तुमचा विजय हा निश्चित असेल आणि तुमच्या शत्रूचा पराभव हा अटळ असेल. नियम पहिला, माहितीची गुप्तता. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात काय चाललंय हे जगाला सांगणं बंद करा. आपण उत्साहाच्या भरात आपले प्लॅन्स, आपली स्वप्ने सगळ्यांना सांगत सुटतो, पण लक्षात ठेवा, लोक त्या गोष्टीवर कधीच वार करू शकत नाहीत ज्याबद्दल त्यांना माहितीच नाही. तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतात, जेणेकरून ते तुमच्या मार्गात अडथळे आणू शकतील. तुमची पुढची चाल काय आहे, तुम्ही किती पैसे कमवताय किंवा तुम्ही कोणत्या नवीन प्रोजेक्टवर काम करताय, हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही कळू देऊ नका. जेव्हा तुमचा रिझल्ट अचानक जगासमोर येईल तेव्हा तो इतका मोठा असावा की त्यांना सावरून घ्यायला वेळही मिळू नये. तुमचं यश हे एखाद्या स्फोटासारखं असलं पाहिजे ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. नियम दुसरा, रागाचं ऊर्जेत रूपांतर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रागावर ताबा मिळवणं, पण तो राग दाबून टाकणं नाही. समाजात आपल्याला शिकवलं जातं की राग वाईट आहे, पण मी म्हणतो जर कोणी तुमचा अपमान केला असेल तर तो राग जिवंत ठेवा. तो राग म्हणजे एक प्रचंड ऊर्जा आहे. जेव्हा तुम्हाला रात्री उशीरपर्यंत काम करताना थकवा येईल, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं सोडून द्यावं, तेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा आठवा ज्याने तुमची लायकी काढली होती. त्या अपमानाला इंधन बनवा. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी तो राग शांत होईल, पण तोपर्यंत त्या आगीला स्वतःला जाळू देऊ नका, तर त्या आगीत स्वतःला तावून सुलाखून निघू द्या. तुमचा बदला हा शब्दाने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने द्यायचा आहे. नियम तिसरा, भावनिकरित्या तटस्थ होणे. आता विचार करा, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कधी होतो? जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या भावनाशी खेळते. तुम्हाला कमी लेखणारे लोक मुद्दाम असे शब्द वापरतील जे तुम्हाला टोचतील. त्यांना माहिती असतं की तुम्हाला कुठे राग येतो. जर तुम्ही चिडलात तर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलात. ज्या क्षणी तुम्ही प्रतिक्रिया देणं बंद करता त्या क्षणी समोरच्याची शक्ती संपते. समजा कोणीतरी तुमच्यावर चिखल फेकला आणि तुम्ही तो साफ करायला गेलात, तर तुमचे हातही घाण होतील. त्याऐवजी तिथून शांतपणे निघून जाणं आणि स्वतःला अशा उंचीवर नेणे जिथे त्याचा हातही पोचणार नाही, हाच खरा विजय आहे. तुमची शांतता ही तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. समोरच्याला वाटलं पाहिजे की त्याचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाहीये. नियम चौथा, नाही म्हणण्याची ताकद. अनेकदा आपण चांगलपणा दाखवण्याच्या नादात सगळ्यांना हो म्हणत राहतो, पण जे लोक नेहमी उपलब्ध असतात त्यांची किंमत शून्य असते. तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमचा फायदा घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे आता नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार देता तेव्हा तुम्ही जगाला सांगत असता की तुमची वेळ आणि तुमची ऊर्जा मूल्यवान आहे.
जे काम तुमच्या प्रगतीसाठी महत्वाचं नाही त्याला स्पष्टपणे नकार द्या. सुरुवातीला लोकांना वाटेल की तुम्ही गर्विष्ठ झाला आहात, पण हळूहळू त्यांना तुमच्या वेळेची किंमत कळायला लागेल. तुमची व्हॅल्यू तेव्हाच वाटते जेव्हा तुम्ही स्वतःला मर्यादित करता. नियम 5, स्वतःच्या प्रतिमेचे पुनर्जीवन. ज्या जुन्या तुम्हाला लोकांनी कमी लेखलं होतं त्या आवृत्तीला आता संपून टाका. तुमचं चालणं, तुमचं बोलणं आणि तुमचं राहणीमान यामध्ये बदल घडून आणा. तुम्ही जगासमोर कसे सादर होता यावर लोक तुमची लायकी ठरवतात. जर तुम्ही खांदे पाडून चालत असाल आणि दबलेल्या आवाजात बोलत असाल तर लोक तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणारच. स्वतःच्या बॉडी लँग्वेजवर काम करा. जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत प्रवेश करता तेव्हा तुमच्या अस्तित्वाची जाणीव लोकांना झाली पाहिजे. तुमचं व्यक्तिमत्व असं तयार करा की समोरच्याला तुम्हाला कमी लेखण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल. नियम 6, निकालावर लक्ष केंद्रित करणे. जग हे फक्त रिझल्ट बघतं. तुम्ही किती कष्ट केले, तुम्ही किती रडलात, तुमच्यावर किती अन्याय झाला याने कोणालाही फरक पडत नाही. जर तुम्ही जिंकलात तर तुमचं सगळं काही माफ केलं जातं आणि जर तुम्ही हरलात तर तुमचे सगळे कष्ट विसरले जातात. त्यामुळे प्रक्रियेबद्दल तक्रार करणं सोडा आणि निकालावर लक्ष द्या. तुमचं लक्ष इतकं स्पष्ट ठेवा की मध्ये येणारे छोटे मोठे अपमान तुम्हाला दिसणारही नाहीत. जेव्हा तुमची ट्रॉफी तुमच्या हातात असेल तेव्हा तुम्हाला कमी लेखणारे लोक स्वतःहून येऊन सांगतील की आम्हाला माहिती होतं तू हे करू शकतोस. हेच जगाचं खरं स्वरूप आहे. नियम 7, सातत्याने शेवटची खेळी. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे सातत्य. तुम्हाला कमी लेखणारे लोक वाट बघत असतात की तुम्ही कधी थकताय आणि तुम्ही हार मानताय. ते तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतात. त्यांना ती संधी देऊ नका. रोज उठा, रोज स्वतःला सिद्ध करा. यश हे एका दिवसात मिळत नाही, पण रोजच्या प्रयत्नाने ते निश्चित मिळतं. तुमची चिकाटी ही तुमच्या शत्रूसाठी सर्वात मोठी शिक्षा असेल. जेव्हा ते बघतील की कितीही विरोध करूनही तुम्ही थांबत नाही तेव्हा ते स्वतःच हार मानतील. नवीन युगाची सुरुवात. शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य तुमचं आहे. कोणा एका व्यक्तीच्या बोलण्याने तुमचं भविष्य ठरत नाही. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलंय त्यांनी खरं तर उपकार केलेत तुमच्यावर, कारण त्यांच्यामुळेच तुमच्यात जिद्द निर्माण झाली. आज या क्षणापासून स्वतःला वचन द्या की इथून पुढचा प्रत्येक दिवस हा स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी असेल. तुमचा विजय हा कोणाला हरवण्यासाठी नसावा तर स्वतःला जिंकून देण्यासाठी असावा. जेव्हा तुम्ही शिखरावर पोहोचाल तेव्हा खाली बघून कोणाचा तिरस्कार करू नका, तर फक्त एक स्मित हास्य करा आणि पुढे निघून जा. कारण सिंहाला कोणाचंही कौतुक लागत नाही आणि कोणाच्या टीकेची त्याला भीती नसते. नियम 8, उपकाराच्या जाळ्यात अडकू नका. बऱ्याचदा काय होतं, जे लोक आपल्याला कमी लेखतात तेच कधीतरी आपली छोटीशी मदत करतात आणि मग आयुष्यभर त्या उपकाराचं ओझं आपल्यावर ठेवतात. ते तुम्हाला जाणीव करून देत राहतात की मी होतो म्हणून तुझं हे काम झालं. हा त्याचा तुम्हाला मानसिक गुलाम बनवण्याचा प्रयत्न असतो. इथून पुढे एक नियम लक्षात ठेवा, कधीही अशा व्यक्तीची मदत घेऊ नका जी तुमच्या आत्मसन्मानापेक्षा मोठी नाही. जर तुम्हाला वाटत असेल की कुणीतरी तुम्हाला मदत करून नंतर हिणवणार आहे तर ती मदत नकारा. स्वतःचे रस्ते स्वतः शोधायला शिका. जेव्हा तुम्ही कोणाचेही मिध्ये नसतात तेव्हा तुमच्या आवाजात एक वेगळीच धार असते. तुमचं स्वातंत्र्य हेच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या हो किंवा नाहीवर अवलंबून राहणं सोडता त्या दिवसापासून तुम्हाला कमी लेखणाऱ्याची शक्ती निम्मी होते, कारण त्यांना माहिती असतं की आता हे तुम्हाला कोणताही उपकाराखाली दाबू शकत नाहीत. नियम 9, यशाच्या अतिरेक टाळा. हा नियम थोडा उलटा आहे. जेव्हा आपण जिंकायला लागतो तेव्हा आपल्याला सवय असते की आपण आपलं सगळं ऐश्वर्य, आपले नवीन कपडे, नवीन गाडी किंवा आपले यश सोशल मीडियावर प्रदर्शनासाठी मांडतो. पण लक्षात ठेवा, अतिप्रदर्शन हे शत्रूंना आमंत्रण देतं. जेव्हा तुम्ही तुमचं यश खूप जास्त मिरवता तेव्हा तुम्हाला कमी लेखणाऱ्या लोकांचा जळफाट होतो आणि ते तुम्हाला पाडण्यासाठी नवीन कारस्थान रचू लागतात. त्याऐवजी करायला शिका, तुम्ही किती मोठे झाला आहात हे तुमच्या शत्रूंना तुमच्या शब्दातून नाही तर तुमच्या कानावर येणाऱ्या बातम्यातून कळू द्या. तुम्ही जितके गूढ राहाल तितकी त्यांना तुमची भीती वाटेल. त्यांना समजूच देऊ नका की तुमच्याकडे नक्की किती संपत्ती किंवा किती सत्ता आहे. तुमची खरी ताकद ही तुमच्या खिशात असावी, तुमच्या जिभेवर नाही. हे लो प्रोफाईल राहणं तुम्हाला शांतपणे पुढची शिखर सर करायला मदत करेल. 10वा नियम, माफी देऊ नका, फक्त विसरा. जग म्हणतं की मोठं मन करा आणि लोकांना माफ करा. मी म्हणतो माफ करणं म्हणजे त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्यात जागा देण्यासारखं आहे. ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना माफ करायचा भानगडीत पडू नका, तर त्यांना विसरून जा. कारण माफीमध्ये एक प्रकारचं भावनिक नातं असतं, पण
विसरण्यामध्ये फक्त दुर्लक्ष असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याला पूर्णपणे विसरता तेव्हा त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यातलं अस्तित्व संपतं. त्यांना तुमच्या यशाच्या पार्टीत बोलवून त्यांना जाणीव करून देण्यापेक्षा त्यांना अशा ठिकाणी सोडा जिथे त्यांना तुमची सावलीही दिसणार नाही. तुमचा सर्वात मोठा बदल हा त्यांचा तिरस्कार करणं नाही, तर त्यांच्या अस्तित्वाची दखल घेणंही सोडून देणं हा आहे. जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या टीकेचा किंवा त्यांच्या असण्याचा तुमच्यावर आता काहीच फरक पडत नाहीये, तेव्हा तो त्याचा सर्वात मोठा नैतिक पराभव असेल. तर मित्रांनो, हे होते ते नियम जे कदाचित तुम्हाला जगाच्या नजरेत वेगळं ठरवतील. कदाचित लोक तुम्हाला बदललेला आहेस असं म्हणतील, पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला ते मिळवायचं असेल जे तुमच्याकडे कधीच नव्हतं, तर तुम्हाला ते बनावं लागेल जे तुम्ही आजपर्यंत कधीच नव्हता. ज्या लोकांनी तुम्हाला आज कमी लेखले, ज्यांनी तुमच्या परिस्थितीचा हसून अपमान केलाय, त्यांच्याशी वाद घालून तुमची ऊर्जा वाया घालू नका. कारण शब्दाने दिलेले उत्तर लोक विसरतात, पण कर्तृत्वाने दिलेली चपराक आयुष्यभर लक्षात राहते. आज जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुमच्या मनात एक आग असली पाहिजे. ही आग कोणाला जळण्यासाठी नाही, तर स्वतःला तावून सुलाखून एक हिरा बनण्यासाठी असली पाहिजे. इथून पुढे तुमचा प्रत्येक श्वास, तुमचं प्रत्येक पाऊल तुमच्या ध्येयाकडे असलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही शिखरावर पोहोचाल आणि मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला ते लोक दिसतील जे तुम्हाला म्हणायचे की तुला जमणार नाही. तेव्हा फक्त एक स्मित हास्य करा, कारण तुमचं तिथं असणंच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असेल. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यातलं ते सामर्थ्य ओळखा ज्याला जगाने नाकारले, कारण या जगात इतिहासाच्या साक्षी आहे. ज्यांना जगाने वेड ठरवलंय त्यांनीच हे जग बदललंय आणि आपलं साम्राज्य उभं करा. त्यांना दाखवून द्या की तुम्ही नक्की कोण आहात. जर या व्हिडिओ तुमच्या आतली जिद्द जागी केली असेल तर कमेंटमध्ये 2 शब्द लिहा. मिशन सुरू, मला कळू द्या की माझ्यासोबत किती वाघ या प्रवासाला निघाले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत राहा, पण तुमचं काम चालू ठेवा. धन्यवाद.